नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मराठी भाषा गौरव दिन हा आपल्या भाषेचा अभिमान जपण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत तिचं संवर्धन करण्यासाठी साजरा केला जातो. शासकीय कामकाजात मराठीचा अधिक वापर व्हावा आणि दैनंदिन व्यवहारातही मराठीचा सन्मान राखावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी सामान्य अनिता भालेराव, अप्पर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मोसळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे टोपण नाव त्यांनी आपल्या बहिणीच्या कुसुम या नावावरून स्वीकारलं. यावरून त्यांच्या स्त्रीविषयक आदरभावाची जाणीव होते. कुसुमाग्रज यांच्या पाठीचा कणा या कवितेचा संदर्भ देत अधिकाऱ्यांनी देखील आपला नैतिक कणा ताठ ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हावं असं मत जागतिक स्तरावर मान्य करण्यात आलं असून मातृभाषेतूनच ज्ञानग्रहण अधिक सुलभ होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही भाषेचा विरोध न करता सर्व भाषा सन्मान राखत मराठीचा अभिमान बाळगणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतिहासाचा दाखला देताना जिल्हाधिकारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन अरबी फारसी प्रभावाच्या काळात राज्य व्यवहारात मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर करून भाषेचा सन्मान वाढविला. आजही इंदोर, पानिपत, तंजावर आदी भागात मराठी बोलली जाते. याचा उल्लेख करून मराठीची व्यापक परंपरा त्यांनी अधोरेखित केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, मराठी भाषा ही सक्षमपणे कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी पुरेशी आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापर करा, ती पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे. ती आपण पोचवूया. आणि असे अनिता भालेराव मॅडम वेगवेगळे कार्यक्रम जरा खटके नक्कीच तुम्ही ठेवत जा. खूप चांगला कार्यक्रम ठेवला. यावेळी साहित्यिक राजेंद्र गहाळ, मिलिंद जाधव, पक्षीतज्ञ पाणिकपुरी, संकेत गाडेकर आदी उपस्थित होते. परभणी महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी प्रभाग समिती अ कार्यालयास भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी कर वसुली, स्वच्छता, विद्युत, पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी यांच्या बैठकीमध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेत अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना वेळेत सुविधा देण्याच्या सूचना केल्या. वसुली वाढविण्यासाठी नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी विलंबशास्ती सूट अभय योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्षकांनी प्रभागातील स्वच्छतेसाठी आवश्यक आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना देखील उपमहापौर गणेश देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. आयुका पुणे येथे होणाऱ्या विज्ञान वारीसाठी निवड झालेल्या बालविद्या मंदिर हायस्कूल येथील कला आणि विज्ञान क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांच्या हस्ते करण्यात आला. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा, NSO ऑलिम्पियाड स्पर्धा, PM श्री जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे आयोजित प्रेरणा उत्सवमध्ये सहभाग होऊन यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव डॉक्टर विवेक नावंदर, मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तोमेवार, पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर, क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पंडित, विज्ञान शिक्षिका जयश्री महामुळे, गजानन जुंबडे आणि महेश फड, गजानन लोणसने आणि कलाध्यापक केशव लगड यांची यावेळी उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.